दोन अतिशय गुणी सेवक आपण त्यांना सेवानिवृत्तीच्या निमित्ताने शुभेच्छा देणार आहोत। ते प्राध्यापक वसंतरावजी आर्डे, श्रीयुत विलासरावजी मोडळे, आर्डे वहिनी, मोडळे वहिनी, ज्यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम पार पाडतोय ते या महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष आणि रयत शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडीचे सदस्य माननीय राजेंद्र तात्या फाळके, या निमित्ताने व्यासपीठावरती उपस्थित असलेले माझे सहकारी प्राचार्य मित्र आदरणीय बाळ कांबळे सर, आदरणीय के शिंदे सर, त्याचबरोबर मान्यवर अनेक इथं उपस्थित आहेत, ज्याच्यामध्ये श्री तापकीर काका, दीपकजी शिंदे, पैलवान मोडळे। मला असं वाटतं की मी सगळ्यांची नावं घेतली असं आपण कृपया गृहीत धरावं आणि आपण सर्व समोर बसलेले सर्व मान्यवर ज्या वेळेला कोणाला आपण सेवेची पूर्तता झाल्याच्या निमित्ताने त्यांना सन्मानित करतो, तर त्यावेळेला आपल्याला त्या व्यक्तीच्या संपूर्ण आयुष्याचा जीवनपट आपल्यासमोर उलगडला जातो आणि त्याने सुरुवातीपासून त्याचं आयुष्य कसं पुढं गेलं आणि रयत शिक्षण संस्थेला, महाविद्यालयाला त्याची सेवा कशा पद्धतीने मिळाली याच्या संदर्भामध्ये आपण त्याचा एक आढावा घेत असतो आणि आपल्या सगळ्यांना खूप आनंद आहे की अतिशय गुणी सेवक आपल्या या दादा पाटील महाविद्यालयाला मिळाले आणि त्यामुळे या महाविद्यालयाचा विकास अतिशय चांगल्या पद्धतीने आपल्याला झालेला दिसतोय। 1987 सालापासून श्री विलासराव मोडळे आणि 1993 सालापासून साधारण वसंतरावजी आर्डे सर या सगळ्यांनी या महाविद्यालयामध्ये सेवा दिली। त्याच्यामध्ये काही काळ ते इतरत्र वावरले असतील, परंतु त्यांचं सगळ्यांचा जीव या महाविद्यालयामध्ये होता। आर्डे सरांनी कनिष्ठ महाविद्यालयाचं काम पाहत असताना अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांनी ज्ञानदानाचं काम केलं। अतिशय शांत मितभाषी असं व्यक्तिमत्व आणि पडेल ते काम ते अतिशय मनोभावे करत असायचे। मला असं वाटतं की अशा माणसांच्यामुळं रयत शिक्षण संस्था ही पुढं जात असते, जी कधी स्टेजवरती म्हणून येत नाही, कुठं फ्रंटला नसतात, परंतु बॅक एंडला अतिशय चांगलं काम करत असतात। तर आर्डे सरांचं आणि सौभाग्यवती आर्डे वहिनींचं या निमित्ताने मी शुभचिंतन करतो आणि त्यांना भावी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा देतो। श्री विलासरावजी मोडळे, विलास आपल्या सगळ्यांना खूप भावणारा असा हा आपला दमदार सेवक आहे आणि 1987 सालाच्या दरम्यान ते नोकरीला जरी लागलेले असले तर त्याच्यापूर्वी शिक्षणही त्यांचं याच महाविद्यालयामध्ये झालं। M.Com पर्यंत शिक्षण होऊन श्री घुमरे, विलास मोडळे, त्याच्यानंतर गोडगे असे 3-4 जण इथंच काम करणारे इथं काम करू लागले आणि त्यांनी अतिशय चांगली सेवा या महाविद्यालयाला दिली। विलासचं वैशिष्ट्य असं की त्यावेळेला त्यांना क्लेरिकलमध्ये संधी मिळाली नाही, परंतु संधी मिळाली नाही तरी ते काही कुठं कामामध्ये कमी पडले नाही। सुरुवातीपासून एका बाजूने चतुर्थ श्रेणीचं काम करायचं आणि दुसऱ्या बाजूने क्लेरिकलचं अकाउंटचं काम ते करत गेले आणि नंतरच्या टप्प्यामध्ये तर अनेक वर्ष ते अकाउंटचं काम पाहत होते आणि कुठल्याही प्रकारचा एकाही रुपयाचा इकडं तिकडं त्यांच्या माध्यमातून कधी झाल्याचं किंवा होऊन दिल्याचं आमच्या कधी पाहण्यात आलं नाही, किंबहुना कोणीच बोट ठेवावं असं त्यांचं वागणं नव्हतं, किंबहुना अतिशय चांगलं सहकार्य सगळ्या प्राचार्यांना विलास यांचं होतं आणि नुसतंच तेवढंच नाही तर त्याच्या अगोदरची जी काही मंडळी त्यांच्याबरोबर होती तर त्यांच्याकडून त्यांनी
आयुष्याचं नियोजन कसं करायचं, पैशाचं नियोजन कसं करायचं आणि कुठल्या कुठल्या गोष्टी चांगल्या आहेत त्या घ्यायच्या, या सगळ्या गोष्टी त्यांनी स्वतः शिकून घेतल्या आणि त्यामुळं व्यक्तिगत आयुष्याचंही त्यांनी चांगल्या पद्धतीने आर्थिक नियोजन केलं. आणि आत्ताच्या टप्प्यामध्ये ज्यावेळेला आपण पाहतो की आता ते निवृत्त होणार आहे, तर या परिस्थितीमध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचं आयुष्य त्यांचं या महाविद्यालयामध्ये गेलेलं आपल्याला दिसतंय. आणि खूप सच्ची सेवा, ज्याला असं म्हणतो की डेडिकेटेड सर्व्हिस, म्हणजे देवाला एखादी सेवा रुजू व्हावी इतक्या पद्धतीने चांगल्या पद्धतीने त्यांनी त्यांची सेवा दिली. मला असं वाटतं की अशा सेवकांच्या, अशा गुणी सेवकांच्यामुळं, अशा गुणी रहित सेवकांच्यामुळं ही संस्था अतिशय जोमाने कार्यरत असते. आणि हीच अण्णांच्या चरणी आपल्या सारख्या सर्वसामान्य माणसांनी रुजू केलेली सेवा आहे, किंबहुना तीच त्यांना एक भावपूर्ण आदरांजली असं मला या निमित्ताने वाटतं. मी श्रीयुत विलास, त्यांच्या सौभाग्यवती पत्नी, त्यांचे कुटुंबीय या सगळ्यांचं मनापासून कौतुक करतो. आणि सेवक रयत शिक्षण संस्थेमध्ये कुठल्या तरी कॉलेजवरती काम करत असतात, परंतु त्यांची बॅकएंडची एक यंत्रणा आहे, तर ती सौभाग्यवती अर्डेवणी असतील, सौभाग्यवती मोडळेवणी असतील, या माध्यमातून ती अतिशय चांगल्या पद्धतीने पुढं जात असते. तर त्यामुळं यांचा सन्मान होत असताना सौभाग्यवतींनीही एक रयतला चांगल्या पद्धतीची सेवा इनडायरेक्टली त्यांनी दिलेली आहे. तर त्यांचं मी मनापासून कौतुक करेन. आणि दोन्ही दाम्पत्याला त्यांचे भावी आयुष्य सुखाचं, समृद्धीचं, भरभराटीचं जावं असं मी ईश्वरचरणी प्रार्थना करेन. या निमित्ताने इथं खूप मान्यवर उपस्थित आहे आणि सगळ्यांना मी थोडंसं त्यांची माफी मागेल की मला थोडंसं पुण्याला जायचं असल्यामुळं मी जरा कार्यक्रम थोडंसं आपल्या सगळ्यांची रजा घेईन. धन्यवाद. धन्यवाद साहेब. रयतचा शिक्षक किंवा